उभ्या महाराष्ट्राने तुकाराम मुंडेंचे आभार मानायला पाहिजेत की कमीत कमी तुकाराम मुंडेंनी हिम्मत तरी दाखवली महाराष्ट्रासमोर हे आणायची. हे घ्या, तुम्ही कुठलं दूध पिताय. एक पिढी बर्बाद झाली. त्या भागात कॅन्सर वाढला, त्या भागात ऑस्ट्रोस्पायरोसिस वाढला, आणि ह्याला जबाबदार कोण? तर एवढं सगळं होतंय आणि एवढं सगळं सापडल्यानंतर एफडीएच्या त्या सेक्रेटरीला अटक का करायची नाही? तर इतकं घाणेरडं दूध त्यांच्या राज्यकाळामध्ये पाजलं गेलं आणि एफडीएच्या तर लक्षातही येत नव्हतं. याला मिनिस्टर जबाबदार नाही? तर तुकाराम मुंडे याच्यात घुसून तुकाराम मुंडे पकडू शकतात, तर मग ह्याच्या आधीचा एफडीएचे जी कोणी होती ते का पकडू शकत? सगळं राजकारण चालेल, पण नुकतंच जन्माला आलेल्या पोराच्या तोंडात जर हे दूध आपण टाकणार असू तर उपरवाला बी आपको माफ नाही करेल. फक्त कधी रात्री झोपताना एवढा विचार करा की माझ्या पोराला हे दूध पाजलं असतं. या भारतात नाही, जगामध्ये आज महाराष्ट्राची लाज शर्मेने खाली. कुठे अभिमानाने आपण सांगायचो की दुधाच्या धंद्यात महाराष्ट्राचा हात कोणी पकडूच शकत